सर्वांना माझा नमस्कार। मी माझ्या भाषणाला सुरुवात करण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 ओळी म्हणू इच्छिते। महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो येऱ्या गेऱ्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शाईने, तलवारीच्या खणखणाटीने, घोड्याच्या टापाने आणि शाहिराच्या डफाने। आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी। मुद्रा त्या शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही आणि शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळाचा समान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान। काळीज आहे सह्याद्री त्या शंभूचा अभिमान, काळीज आहे सह्याद्री त्या शंभूचा अभिमान। महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान ते म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। आदरणीय अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग आणि राजहंसाप्रमाणे दूध आणि पाणी वेगळे करणारे तज्ञ परीक्षक आणि सुज्ञ श्रोते हो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव पल्लवी। आज आपण अशा एका वस्तूबद्दल बोलणार आहोत जिने आपल्या जीवनाला आधार दिला, ते म्हणजे आपले पुस्तक। पुस्तक हे केवळ एक वस्तू नाही, तर ती आपल्या जीवनाचा आधार आहे। आपण मानतो की आपले फक्त 3च गुरु आहेत, एक म्हणजे आई, दुसरे म्हणजे वडील आणि तिसरे म्हणजे गुरुजी। तर मी मानते की माझे 4 शिक्षक आहेत, एक म्हणजे आई, दुसरे म्हणजे वडील, तिसरे म्हणजे गुरुजी आणि चौथे म्हणजे पुस्तक। पुस्तक हे आपल्या एका मित्राप्रमाणे आहे। आपले असे काही मित्र असतात की जे फक्त आपल्या सोबत भांडतात, काही मित्र थोड्या वेळापुरते असतात, तर काही जीवनापर्यंत असतात। जो मित्र आपला जीवनभर साथ राहतो तो म्हणजे पुस्तक। पुस्तक हे आपला एक आवडता मित्र असायला हवा। पुस्तक आपण शाळेची पुस्तके तर वाचतो, पण आपल्याला अवांतर वाचन देखील आवडायला हवे। आता जर मी प्रश्न विचारला तर अवांतर वाचन कोण करतं, पुस्तके विकत घेऊन कोण वाचतं, तर काहीच मुलांच्या हातेवरी असतील आणि त्यांनी बोटावर मोजता इतकीच पुस्तके वाचली असतील। कारण पुस्तक हे आपल्या जीवनाचा आधार आहे, तो आपण वाचलाच पाहिजे। पुस्तके फुकट मिळालेली आपल्याला किंमत नसते, पण तेच पुस्तक जर आपण विकत घेऊन वाचलं तर त्याची आपल्याला किंमत कळते। ते असते पुस्तक। आपल्याला शिक्षक मार्गदर्शन करतात, तितकेच पुस्तकही मार्गदर्शन करते। एकटेपण हे राक्षसाचे घर असते, त्यामुळे आपण एकटं कधीही राहिलं न पाहिजे। जर आपल्याला कोणी मैत्रीण किंवा मित्र नसला तरीही चालेल, पण पुस्तकासारखा चांगला मित्र आतापर्यंत या जगात कोणताही नाही। छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा एका पुस्तकातूनच आपल्याला समजला, ते म्हणजे इतिहास। डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत ज्या पुस्तकात आहे ते म्हणजे सायन्स, सामान्य विज्ञान असे हे पुस्तक असते, ज्यात आपल्याला पूर्ण जगाची माहिती असते।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिंदे